पण सध्याच्या घडीला कधी कुणाला कशाचा राग येईल हे सांगता येत नाही। क्षुल्लक कारणावरून थेट जीव घेण्यापर्यंत धाडस आजकाल लोक करतात। त्यात 16 ते 25 वर्षाच्या तरुण सळसळत्या रक्ताच्या वयाच्या पोरांच्या तर 4 हात लांब राहिलेलंच बरं असतंय। रागाच्या भरात ते कधी कुणाचा जीव घेतील त्याचा नेम नाही। आता अशीच एक धक्कादायक घटना नागपूर मधल्या कपिल नगर मध्ये घडली। इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारा पोरगा आणि वारंवार नापास होत असल्यामुळे आई वडिलांनी त्याला याबाबत विचारणा केली। आई वडिलांचाही विचारणं सहन न झाल्यानं मुलानं आई वडिलांचा चक्क खून केला। अगदी क्षुल्लक कारणावरून मुलाने सर्व धक्कादायक पाऊल उचललंय। 9 वर्षाच्या पहिल्याच दिवशी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आलंय। नेमकं कसं घडलंय धक्कादायक दुहेरी हत्याकांड सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष। तर बघा मंडळी, सदर घटनेत लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे असं खून झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे। तर उत्कर्ष लीलाधर डाखोळे वय वर्ष 24 राहणार खसाळा कपिलनगर नागपूर असं आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी आता या हत्याकांडाचा छडा लावत मुलाला अटक केली आहे। पण मग आता प्रश्न हा आहे की नेमकं असं काय घडलं ज्यामुळे या मुलाने हे असं भयानक पाऊल उचलून आपल्या आई वडिलांची हत्या केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊयात। मंडळी, उत्कर्षचे वडील लीलाधर डाखोळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन या पदावर नोकरीवर होते। तर आई अरुणा डाखोळे या संगीत विद्यालयात शिक्षिका होत्या। उत्कर्षला 21 वर्षांची शेजल नावाची एक लहान बहीण देखील होती। उत्कर्ष हा इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकतो, तर त्याची बहीण सेजल ही BMMSच्या प्रथम वर्षाला शिकते। उत्कर्ष हा गेल्या 2 वर्षांपासून वारंवार नापास होत होता। त्यामुळे शिक्षिका असलेल्या आईनं त्याला बैलवाड्याला असलेली त्याची शेती कसण्यास सांगत होती। वडील लीलाधर यांनीही इंजिनिअरिंग झेपत नसेल तर ITI किंवा पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याचा सल्ला मुलाला दिला होता। त्यावरून मुलगा आणि आई बापामध्ये सारखे वाद सुद्धा व्हायचे। त्यामुळे त्याला आई वडिलांचा राग आला। घरात वारंवार त्याला शिक्षण सोडून देऊन शेती करण्यासाठी टोमणे मारण्यात होते। 25 डिसेंबरला तर वडिलांनी उत्कर्षला मारहाण सुद्धा केली आणि शिक्षण सोडून शेतीवर जाण्यास सांगितलं। आईने तर त्याची बॅग सुद्धा भरून ठेवली होती। आता इंजिनिअरिंग सोडून पॉलिटेक्निकला प्रवेश घ्यावा लागेल अशी भावना त्याच्या मनात आल्यामुळे तो अस्वस्थ होता। घरच्यांनी दिलेल्या सारख्या टोमण्यांमुळे उत्कर्ष डिप्रेशनमध्ये गेला। याशिवाय आई वडिलांमुळे आपल्या शैक्षणिक भवितव्याचं वाटोळ होणार या भावनेने उत्कर्ष अस्वस्थ होता। शिवाय त्याला जे झेपत नाही त्या गोष्टीसाठी त्याचे आई वडील फोर्स करत होते। त्यामुळेच त्याने आई वडिलांचा काटा काढण्याचा कट रचला। गेल्या 26 डिसेंबरला विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात त्याची आई व्यस्त होती। त्यावेळी उत्कर्षने त्याच्या स्वतःच्या आईचा दोन्ही हातांनी गळा ओढून खून केला। त्यानंतर तो आईच्या मृतदेहावर बसून होता। तासाभराने संध्याकाळी त्याचे वडील लीलाधर हे सुद्धा घरी आले। घरी आल्यानंतर समोर पत्नीचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला। ते तसेच खाली सोफ्यावर बसले। त्याच वेळी उत्कर्षने कसलाही विचार न करता वडिलांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले। ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। त्यातच त्यांचाही मृत्यू झाला। दोघांनाही मारल्यानंतर उत्कर्षने त्यांचे मोबाईल आपल्या ताब्यात घेतले। घराला लॉक लावत तो त्याच्या काकांकडे निघून गेला। बहिणीलाही कॉलेजमधून सोबत घेतलं। आई बाबा बँगलोरला अध्यात्माच्या कार्यक्रमाला गेले आहेत, ते 5 दिवसांनी येणार आहेत असं त्याने सांगितलं। त्याने असं सांगितल्यामुळे कुणालाही त्याच्यावर संशय आला नाही। बहीण सेजल त्याला सतत आई वडिलांबद्दल विचारत होती, पण त्यांना तिकडे फोन वापरण्यास बंदी आहे असं तो तिला सांगत होता। 5 दिवसानंतर म्हणजेच 9 वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्कर्षच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांना त्याच्या घरातून दुर्गंधी यायला लागली। शिवाय काही जण शुभेच्छा देण्यासाठीही आले होते। त्यांनाही तोच अनुभव आला। त्यांनीही शेजाऱ्यांना याबद्दल माहिती दिली। जवळच्या पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश आंधळे यांनाही याबद्दल माहिती देण्यात आली। पोलिसांनी घराचं दार तोडून आतमध्ये प्रवेश केला तर त्यांना अरुणा आणि लीलाधर यांचे मृतदेह दिसले। त्यानंतर मुलगा आणि मुलीबाबत चौकशी केली असता ते दोघेही बोखारा येथे राहणाऱ्या काकांकडे गेल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी दोन्ही भावंडांना घरी आणलं। पोलिसांना उत्कर्षच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या। त्यामुळे पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने आई वडिलांचा खून केल्याची कबुली दिली। पण मंडळी, नागपुरात गेल्या 8 दिवसात 9 हत्याकांडाच्या घटना उघडकीस आल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची स्थिती आहे। शनिवारी सुद्धा गांधीबागमध्ये दुहेरी हत्याकांड घडलं होतं। तर रविवारी जरीपटक्यातील ख्रिश्चन कब्रस्तानात शिंदे हत्याकांड घडलं। गुरुवारी आणि शुक्रवारी सुद्धा अजनी आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटना घडल्या होत्या। त्यामुळे एकेकाळी दरार असलेली गुन्हे शाखा आता अवैध धंदेवाल्यांकडून वसुली करण्यात मग्न असल्याची चर्चा स्थानिकांकडून होत आहे। पण मंडळी, कुठेतरी पालक सुद्धा या घटनेसाठी जबाबदार आहेत। शेवटी उत्कर्षानं केलेलं कृत्य हे त्याच्या अस्वस्थतेतूनच होतं। अभ्यासाची जबरदस्ती करणं चुकीचं आहे। वेळेत अशा विद्यार्थ्यांचं समुपदेशन करणं महत्वाचं आहे। नाहीतर मग अशा पद्धतीने वेळ निघून जाते।
बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी हे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.